ग्रहाचं नाव काय आहे? बिजली. निघून जा या ग्रहावर. नाही जाणार. नाही जाणार. मग वरून मटकू, तू हे ठ वरून ठीक करत नाहीयेस. बान बाकी सगळी शान आहे. बघ छोटकू, तुझ्या सगळ्या लोकांना घेऊन या ग्रहावरून दूर निघून जा. हा ग्रह आमचा आहे, तू जा वरून जा. मला हा ग्रह पाहिजे. जोपर्यंत इथून नाही जाणार मी असाच त्रास देत राहीन तुम्हाला. पण तुमच्याकडे तर तुमचा ग वरून ग्रह आहे ना. इथे थंडी खूप असते. इथे सूर्य जास्त वेळ राहतो. आम्ही इथे राहणार. हो, हा ग्रह उद्यापर्यंत खाली करून टाका, नाहीतर आम्ही तुम्हाला सोडणार नाही. छोटकू, आपला ग्रह सोडून आपण कुठे जायचं? कुठेही नाही. मी क वरून काही लोकांना ओळखतो जे म वरून मदत करू शकतात. हा, हे कोण आहे ते? म वरून पृथ्वीवर राहतात. हनी बनी पोपट आणि जोरदार. हा, हे, ते कोण आहेत? ध वरून तू त्यांना ओळखत नाहीस. त्यांचे किस्से ध वरून धरणी, अ वरून आकाश आणि साऱ्या युनिव्हर्स मध्ये फेमस आहेत. ते ह वरून हिरो आहेत. हिरो ते सगळं नीट करतील. हा, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा, आम्ही सगळं काही नीट करू. घराची दारं माहित नाही कधी उघडली आणि आजच नेमकी माझी कार कशी काय बिघडली त्या काळी. सॉरी खन्ना साहेब. सर, चूक तुमची आहे. तुम्हीच ह्याला सांगितलं होतं की कार उघडून धू. दरवाजा सांगितलं होतं, याने अख्खी गाडी उघडली. माझं नशीबच खोटं की आज ह्याच्या समोर गाडी बिघडली. खन्ना साहेब, आम्ही आता गाडी ठीक करतो. अरे बाहेर खेळतो की यांना. खन्ना साहेब, आयुष्यभर तयार आहे मी भरायला सगळ्यांची बिलं. डोकं फिरलं होतं म्हणून गाडी साफ करायचं काम अनिला दिलं त्या टाळी. खन्ना साहेब, तुम्ही ऑफिसला जायची तयारी करा. तोपर्यंत आम्ही गाडी ठीक करून ठेवतो. तुम्हाला हवं तर हवे तेवढे पैसे देतो, पण माझी गाडी ठीक करा. मी आंघोळ करून येतो त्या टाळी. खन्ना साहेबांची गाडी अगदी पहिल्यासारखी झाली की कळलं काय? बरोबर बोललास पोपट. त्यांची गाडी होती तशीच झाली. सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं कळलं काय? अरे कोण हाय कोण ये? नीट काही दिसत नाहीये. बहुतेक भूतच आहे. नाही, कदाचित जनावर आहे. मला तर कोंबडीच वाटतेय. अरे गप्प बसा. अंधारातून बाहेर तर येऊ दे की त्याला सगळं कळेल. एवढे काय घाई? कोण आहे हा? स वरून सॉरी, मी तुमची क वरून कार तोडली. हा, हा. आम्ही पण त वरून तुझी तंगडी तोडू कळलं काय? अरे हा तर एलियन आहे. प्रत्येक जण जो वाकडा तिकडा वेगळा दिसेल तो काही एलियन नसतो रे कळलं काय?
याचे डोळे वाकडे आहे, डोक्यावर अँटेना पण आहे. बरोबर बोलला सनी, हा एलियनच आहे. तुम्ही स वरून स्तुती करताय की म वरून मस्करी करताय? आम्ही जे काही करतोय ते सोड आणि आधी हे सांग की तू कोण आहेस आणि आमची कार का तोडलीस. ते झ वरून झोप लागली होती त्यामुळे क वरून क्रॅश लँडिंग झालं. पण कार उडवत आणायची काय गरज होती? चालवत चालवत पण आणू शकला असता ना. ही क वरून कार नाही, प वरून प्लेन आहे. ते बघा, मी स वरून संकटात आहे आणि म वरून मदत मागायला आलोय. हा हा. पण प्रॉब्लेम काय आहे? आम्ही छ वरून छोट्याशा ग्रहावर राहतो. म वरून मोठ्या ग्रहावरचा मटकू आम्हाला आमच्या ग्रहावरून हाकलू पाहतोय. ते मोठे आहेत, आम्ही छोटे आहोत. आम्ही त्यांचं काहीही वाकडं करू शकत नाही. जर त्यांनी आम्हाला आमच्या ग्रहावरून हाकलून दिलं तर आम्ही क वरून कुठे जायचं? सांगा, आम्ही कुठे जायचं? हा हा. हो, एवढासा प्रॉब्लेम आहे. 2 मिनिटं थांबा, मी विचार करून सांगतो तुला की तू कुठे जाऊ शकतोस ते. आणि यांना यांच्या ग्रहावरच राहायचंय. मग इथे येऊन आम्हाला का विचारतोयस की कुठे जाणार म्हणून? हे म वरून मस्करी करतायत की ग वरून खरंच गाढव आहेत? त्यात मस्करी काय करायची? मी खरंच गाढव आहे. अरे यार, पण आम्हीच का? आम्ही तुमचे क वरून किस्से खूप ऐकले आहेत. तुम्ही खूप जणांना म वरून मदत केली आहे. प्लीज आम्हाला पण म वरून मदत करा प्लीज. याची कहाणी ऐकून तर मला रडायला यायला लागलं. भावराया, हा बिचारा खूपच गोड आहे. आपण याची मदत केली पाहिजे. ओके ओके, आम्ही तुमची मदत नक्की करू. चल, घेऊन चला मला तुझ्या ग्रहावर. क वरून थँक्यू. सगळे क वरून कार मध्ये बसा. आहा. ओहो, आतापर्यंत तर माझी गाडी तयार झाली असेल. ओ गुरु, भोग पडल्यामुळे भिंतीमधून पाणी गळाले आणि हे चौघ गाडी ठीक न करताच पळाले. त्या टाळी. अरे वा, किती सुंदर दृश्य आहे. अरे वा, तुमचा ग्रह तर खूपच सुंदर आहे चुटकू. म्हणून तर म वरून मोठे याच्यावर त वरून ताबा घेऊ पाहतायत आणि तुम्हाला याचं र वरून रक्षण करायचंय. हा. या वरून या या. हे दगडांची फुलं मारतायत, कळलं काय? सॉरी, आमची फुलं थोडी क वरून कडक आहेत. हा. अरे, पण यांना थांबवा, नाहीतर आम्ही मऊ होऊन जाऊ. ह वरून थांबवा आता. डोकं बिकं फिरलंय का? तुटलेली फांदी का मारली? छोटकूने फुलं फेकायला मनाई केली ना. मग काय झाड फेकून मारशील? तुमचं स्वागत करायला काही ना काहीतरी तर करावंच लागेल ना. प्रत्येक ग्रहावर एक ना एक सनी असतो. तुमचं आमच्या ग्रहावर स वरून स्वागत आहे. हा हा. भाऊराया, मी लाल पाण्यात कधीच नाही डुंबलोय. हा? ह वरून थांब. ऐक, दगड होता.
आमच्या ग्रहावर न वरून नदी नाहीये ना, म्हणून आम्ही अ वरून आर्टिफिशियल नदी बनवली आहे. हा, हा. हे मला अशी दुपारी झोप का येते? आमच्या ग्रहावर द वरून दिवस 20 तासांचा असतो. तुमच्या ग्रहाच्या हिशोबाने र वरून रात्र झाली, त्यामुळे झ वरून झोपून जा. अरे पण तू का झोपतोयस? छुटकुने सांगितलं झोप म्हणून मग मी झोपलो. या बाणापासून जरा सांभाळायलाच हवं, कधी डोक्यात घुसू शकतो. कळलं काय? बरं मला सांग चुटकू, मोठ्या लोकांना तुमचा ग्रह का हवाय? आमच्या ग्रहावर स वरून सूर्य जास्त वेळ उगवतो आणि त्यांच्या ग्रहावर थ वरून थंडी आहे, त्यामुळे मटकूला स वरून सर्दी खूप होते. म्हणूनच अरे मग त्यांनी स्वेटर घालायला पाहिजे ना. थ वरून ते काय असतं? ते आम्ही त्यांना समजावू. चला आधी आम्हाला सांग की तो आहे कोण, आम्हाला तरी बघू दे ना की ही मटकू नक्की काय बला आहे. अरे कुठे गेले? अरे थांबा माझ्यासाठी, थांबा ना. मला वाटलं हे वयात मोठे असतील म्हणून तू यांना मोठे म्हणतोयस, पण हे तर साईजने पण मोठे आहेत. हे मोठे नाहीयेत, खूप जास्त मोठे आहेत. आम्ही तुला संस्कारी समजत होतो, तू तर हाहाकारी निघालास. सांगायचं ना आधी की हे एवढे मोठे आहेत. कळलं काय? अरे आम्ही मोठ्या लोकांना सुधारलंय, हो की नाही भावराया? हो पण इतक्या मोठ्या लोकांना नाही सुधारलंय. म्हणजे याचा अर्थ तुम्ही आम्हाला म वरून मदत नाही करणार तर आता आम्ही कुठे जाणार, काय करणार, कसे राहणार, काय खाणार, काय पिणार, काय होय बस कर, करू मदत करू. तुम्ही म्हणजे बोट दिलं तर हातच धरलात, गेलं सगळं मुसळ केरात. कळलं काय? आम्हाला म वरून मुसळची जास्त भीती वाटते, कारण तो सगळ्यात मोठा असा म वरून मुसळ आहे. तो पहा. ए मुसल, फुटबॉल पास कर. विरघळून तेल काढून दाखवीन. अरे पण बाकी सगळं छान आहे. तुमचं इथे काय काम आहे? कोण आहात तुम्ही लोक? वरून पळा. होय सगळं आहे ना. अरे पळायचं कशाला, यांचा इथेच सामना करूया ना. वरून पळा, पळा, पळा. आता ही योग्य वेळ नाहीये, पण यांना नंतर बघूया. आता चला इकडनं चला. हनी अरे पळत का नाही आहेस तू? अरे कार आहे ना, मग पायी का पळायचंय? वा या ग्रहावरती येऊन याचं बी डोकं चालायला लागलं. अरे आता तू बी चल बाबा चल. हो, क वरून कार मध्ये बसा, बसा.